मी बरा नाही. हा ना सतत मला हुकूम सोडतो, ओरडतो माझ्यावर. मी बाहेर काही एक पाऊल सुद्धा टाकलेलं नाही, मनमानी करतो. अरे मी कोण आहे हे सुद्धा ते लक्षात नाही. असं काही नाही आजोबा. एक मिनिट, मी माझ्या सुनबाईशी बोलतोय ना, मग मध्ये बोलायचं नाही. त्याला समजावं का? त्याला साहेब आजोबांशी हे असं वागायचं नाही. त्यांना जे हवं तेव्हा त्यांना करू द्यायचं. अर्थात हे तुला सगळं जमेल असं काही मला वाटत नाही. सरळ स्वभावाची असू, गरीब काय, आपल्यामुळे कधी कोणाच्या मध्ये वाकडं नको, कोणाला ओरडू नको, दरडावू नको. पण मला एक सांग सुनबाई, तर मायेने आणि प्रेमाने समजावून सांगतेस की नाही सांग. तुझ्या चेहऱ्यावर तुझा स्वभाव कळतो. आजोबा कुठे चाललं तुम्ही? असंच बोलायचं. नाही इकडे तुम्ही. हा म्हणजे आमच्या समोरच त्याला फोन होता. मी जरा आलो समीरला भेटत. समीर भेटत आलो जरा. अरे काय, अरे तो काय कोण काय मला बोलव इकडे. मला आजोबर इकडे बोलवलंय. तू कुठे जायचं? त्याने मला खूप पिडलेलं आहे, त्याला मला बघायचं. नमस्कार, मी श्रेयस तळपदे. आज आम्ही शूट केलंय गुढीपाडव्याचा एपिसोड, ज्यात सगळी फॅमिली एकत्र आहे. इट्स अ ब्युटिफुल एपिसोड. खरंच खूप छान आहे. काही वर्षांनी मुली मिळते या घरात. तू आलीस म्हणून सगळे सण साजरे तरी होते. छान. बघितलंस का, अशी असते सून, सगळ्या गोष्टी आपण स्वतः करणारी. छान तयारी केली ना. मी बघा, मुलीची पूजा ही अशी करायची असते. चला पप्पा आले, पूजा करून घेऊया. अगं मला कशाला? अगं मी कशाला? तू कर ना. अरे न श्रेया नको. अरे मी कशाला उतर. थोडं वरून सगळे पाया पडतायत. आजोबांवर या, आजोबांवर एक जीव जाई. गेले, पाया पडा. सुनबाईला आशीर्वाद द्या. पाहायला विसरू नका माझी तुझी रेशीम गाठ झी5. नमस्कार. सो आज आम्ही इथे 2 सीन्स केले जिथे नेहा पॅलेसवर येते. परी पण असते तिच्यासोबत आणि ती काका काकूंना घेऊन आता इथे पॅलेसवर आली आहे, कारण यश म्हणाला आपण काका काकूंना पण पॅलेसवरच ठेवूया. सो ती इथे पॅलेसमध्ये ह्या सगळ्यांबरोबर राहतीये. खोटं ऑलरेडी तिने बोललेली आहे ती की माझं लग्न झालेलं आहे यशची, जेव्हा तिचं लग्न नाही झालंय. परी तिची मुलगी नाही आहे असं म्हणाली आहे सगळ्यांना. सो ऑलरेडी ती खूप खोटं बोलून झालंय तिचं. आणि आता इथे आल्यावर तिला एक वेगळं दडपण आहे दॅट ती इथली नसल्यामुळे, म्हणजे पॅलेसची सवय नसल्यामुळे, ऑफकोर्स त्यांच्या ते चाळीतल्या राहणारे लोक, मिडल क्लास फॅमिलीतले, आणि अचानक ह्या फॅमिलीत आल्यावर असणारे जे छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात ते तिला फेस करावे लागतात. तिला म्हणजे परीला
काका काकूंना आणि जे ती बघती आणि त्याचा तिला भयंकर त्रास होतोय, पण ती काहीच करू शकत नाहीये. फॉर एक्झाम्पल जो पहिला सीन होता ज्याच्या डायनिंग टेबलवर काकांना काट्या चमच्याने खाता जमत नाहीये आणि ते खायला जातात, सिम्मी मुद्दामून त्यांना त्रास देण्यासाठी काहीतरी करते आणि नेमकं ते अंड सांबारमध्ये पडतं आणि मग सिम्मीच्या तोंडावर सगळा सांबार उडतो आणि मग काकांना हिणवलं जातं की कसं ते गरीब आहे त्यांना जमत नाही. ह्याचा काकांना त्रास होतो आणि ते बघून नेहाला त्रास होतो. आणि नंतर आता एक जो मोठा सीन आहे जो घडणार आहे, फ्रीज डिफ्रीज सीन जे आपण म्हणतो, की त्याच्यात कळणार आहे की कशा पद्धतीने परीला पिकाचू आणि त्याचे फ्रेंड्स त्रास देतात आणि नेहा तिला कसं समजवते. सो हा तो खूपच खरं तर छान आणि खूप असा भिडणारा सीन आहे. सो आय थिंक ह्याच्यानंतर आम्ही जो करणार होतो, पण हे दोन्ही सीन त्याचे बिल्टअप आहे. काय रडते का तू? आपण गरीब आहोत का? तू नेहमी म्हणते ना की अपने पास बहुत पैसा है. कुछ दादा सो असं सगळं आयुष्यात घडत असताना नेहा कसं सर्व्हाइव्ह करेल आणि कशी ती पॅलेसवर राहील, नाही राहणार, निघून जाईल, यशशी बोलेल, नाही बोलणार, चिडेल, हे सगळं लवकरच कळणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला बघावं लागेल झी5वर हा शो कधीही केव्हाही, आणि स्पेशली BTS झी5वर नक्की बघायला विसरू नका. आणि उठला मी इथे मी ओरडेन तो जवळ आला. बिटवीन तो तिकडून निघाला, तुम्ही लूक दिला, रेश्मा दिसली, नेहाला घ्यायला गेला आणि रेश्माने तेवढंच बघितलं. हा म्हणजे ती चादर अशी उठली ना, तर ते असं मिठीत घ्यायला गेलं. काहीतरी पाहिजे तिकडे बोलायला आणि ती समोर आली. रोलिंग ऍक्शन. मला माहिती पण जवळ त्याला आता याच्यानंतर इथल्या जबाबदाऱ्या कधी टाळल्या नाही, तर नंतर आता सगळं थांबलं, आता ती जाणार नाही हे कळलं. तो इकडे लफडगंड असं ते झालं पाहिजे, कळलं, उंदाज झालं पाहिजे. आणि दुसऱ्यांदा हिच्या हातात गेल्यानंतर हे इकडे जायचं. राहून दे. हा कळलं ना, का लटकवतोय यार, हे या लेगी वापस हो. अँड ऍक्शन. मी नाही जाऊ शकत, म्हणजे परी काका काकू या सगळ्यांना सोडून मी नाही जाऊ शकत. मी नाही. मला नेहाचं म्हणणं पडतंय. सोल्युशन आहे तिच्यात बोलला. आता बाहेर नाही का शेफालीला सांगितलं
की हा प्रॉब्लेम जरी असला तरी एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही, आम्ही इथल्या लोकांना सांभाळू शकतो, तेच सोल्युशन आहे. आम्ही तुला तेच सांगतो, इथल्या लोकांचं मॅनेज होईल. ही संधी फार मोठी नाही, हा ती सोडू नको. मला कळतंय हे सगळं, पण आजवर दिलेली कंपनीने कुठलीही जबाबदारी मी टाळली नाही. पण हे मला इट्स ठीक आहे नेहा, म्हणजे यु नो ॲज दी हेड ऑफ दी कंपनी मी फक्त रिक्वेस्ट करू शकतो. ऑफकोर्स आय कॅनॉट फोर्स यू, आणि तुला जायचं नसेल तर नको जाऊ. म्हणजे आपल्या ओव्हरसीज ऑथॉरिटीज जे आहेत त्यांना मी सांगेन काय सांगायचं ते. काय आन्सरेबल नो, त्याने पण तुला त्रास होईल यश. ऑफकोर्स त्रास म्हणजे समीर, इट्स त्यांना फेस करायला लागेल, मला त्यांना सांगायला लागेल की नाही का नाही जात आहे, सगळी कारणं द्यायला लागतील. पण आय विल हॅव टू फेस देम. इट्स ओके. तुला जायचं नाहीये ना, मला वाटतं आपण हे लेटर दुसरं ड्राफ्ट करा. असं कसं यश, असं कसं? अरे नाही पण समीर, जर का तिला जायचं नसेल तर आपण कशाला फोर्स करायचं? परत काय लेटर, दुसरं लेटर ड्राफ्ट करा. इतकी घाई नको करू. शकते ती एखादा विचार ठेवा, असं नको, थोडं थांब. ठीक आहे, ठीक आहे. नो 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 प्रॉब्लेम. तुला जायचं नसेल तर असं कसं ना, म्हणजे युअर चॉईस. तू म्हणशील. कसा ऍक्टिंग करत होतास तू? जम गेला ना. एवढा अभिनय केल्यावर तर ऑफिस मधला सगळा स्टाफ जाईल लंडनला. नाही, सगळ्यांची जायची गरज नाही. पण म्हणजे मला आता असं वाटतं ती जाईल. हा? त्रास होईल वगैरे, ऑकवर्ड होईल, पण ठीक आहे.